साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह, सर्वत्र अभिवादन आणि विविध कार्यक्रम. संविधान निर्माते आणि दलित पीडितांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील विविध भागांमध्ये तसेच प्रमुख चौकांमध्ये अभिवादन मिरवणूक आणि विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी साताऱ्याचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी देखील साताऱ्यात बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 135व्या बाबासाहेब आंबेडकरांच्या दिनी ते आपण अभिवादन केले, काय सांगताय तरी? हा दिवस 14 एप्रिल हा देशात ही महाराष्ट्रात राज्यात एक श्रद्धेच्या, उत्साहाच्या आणि एक अतिशय एक आगळ्या वेगळ्या याच्यामध्ये हा दिवस साजरा होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आज जयंतीचा दिवस आणि देशातील प्रत्येक नागरिकाला या दिवसाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तुम्हाला मला या देशवासियांना तयार केलं, लिहिलं आणि आपल्याला त्यांनी दिलं, याचा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आज आपण सगळे कोण कुठल्या जातीचा, पंथाचा, धर्माचा किंवा कोण कुठल्या रीतिरिवाज पाळतो हे विषय एकीकडं, आणि भारतीय म्हणून या भारत देशाचे नागरिक किंवा नागरिकांचे अधिकार हे सगळं आपण या संविधानामुळे एका रेषेमध्ये आपण सगळेजण असतो. आणि ही किमया जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिली. या देशाची अखंडता राखण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं. ही वस्तुस्थिती आहे, नाही तर या देशाचे कधीच तुकडे आपल्या भारताचे पण झाले असते. हे सुद्धा आपण सगळ्यांनी भारतीय नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे करत असताना ठीक आहे, हे सगळं काम जे केलं हे संविधान जे लिहिलं आहे ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहजासहजी सगळ्यांनी करून दिलं असं पण नाही. अनेक गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करायला लागला, विरोध पत्करावा लागला. अनेक त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांच्या पण अनेकांच्या इच्छा होत्या की हे काम संविधान लिहायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जाऊ नये. तर त्याच्यातनं पण आज या भारत देशाला हे संविधान त्यांनी तयार करून जे आज आपल्या सगळ्यांना या देशाचं भारतीय म्हणून जे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार दिले, आपल्याला जे एक सगळ्यांना जे कुठेही कुणीही वरच्या ह्याच्यातला कुणी खालच्या ह्याच्यातला असं काही नाही, सगळे देशामध्ये या भारताचे नागरिक म्हणून एक आहेत, एका ह्याच्यात आहेत. हे या संविधानामुळे शक्य झालं. मी माझ्या वतीनं आपल्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि आपल्या जिल्हावासियांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहावा, या देशावर कायम राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. बाबा, आपल्या इथे आमने बंगला आहे, तर बाबासाहेबांचं निवासस्थान होतं, त्याचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. गोल्डमॅन म्हणून रोहित पिसाळ आले ते बिघडत, पण न्यायालयीन काय बाबा आहेत त्या आदेश प्रलंबित निघत नाहीत. त्याबद्दल 2 विषय आहेत. मध्ये कलेक्टरांना मी स्वतः ह्या ह्याच्यात आमने सरांच्या तर चिरंजीव आहेत त्यांच्याशी बोलायला सांगितलं होतं. किंवा त्यांचं म्हणणं आहे की मला मार्केट रेटनं माझ्या त्या जागेची घराची किंमत मिळावी, जे म्हणजे त्यांचा मागणी जी आहे ती त्यांच्या यानं योग्य आहे आणि सरकारनं ती दिली पण पाहिजे. त्या मार्केट रेटनं त्यानं ते म्हणले मी वास्तुस्थिती द्यायला हे आहे, मी काही त्याला कुठेही वाद करत नाही किंवा नाही. फक्त त्याचबरोबर एक शासनाच्या विरोधात हायकोर्टला एक केस चालू आहे, ते त्यांचीच चालू आहे. तर त्यातनं लिगल हे कसं काढायचं आणि लिगल म्हणजे ते केस मागं घेऊन वगैरे जे काही करताय, पण जे असेल ते आमने बंगला जो आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साताऱ्यामध्ये वास्तव्य होतं, ते आपण लवकरात लवकर त्याचा निर्णय सरकार घेते. आम्ही त्याच्या मागे आहे. दुसरं आपल्या प्रतापशाह हायस्कूलला 1 कोटी रुपये मिळाले, त्याचा एक अजून 50 कोटीचा आपण प्रस्ताव पण दिला आहे. त्याला पण आपल्या सामाजिक न्याय विभागाकडनं लवकरात लवकर त्या शाळेची पण कारण तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतापशाह हायस्कूलमध्ये पण शिकायला होते, त्यामुळे ते सुद्धा आपल्या सातारकरांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे ते पण वाचतो आपण.
दुरुस्त वगैरे त्याला एक रमाबाई स्मारकाचा पण प्रश्न प्रलंबित आहे. मुंबईतला भीमाई स्मारक बघू आपण. मी त्याची माहिती मी नाही घेतलेली, पण मी नक्की त्याची माहिती घेईन कशात अडकले काय आणि आपण ते सोडवू.